जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास 10वा देहांत निरूपण नाम। श्रीराम समर्थ। श्रीराम समर्थ। मिथ्यातेची झाले सत्य, सत्यतेची झाले असत्य, माया विभ्रमाचे कृत्य ऐसे असे पाहता। श्री समर्थांनी दशक 7 ज्याचं नाव आहे चतुर्दश ब्रह्मनाम आणि समास 10 मध्ये देहांत निरूपण सांगितलेलं आहे। अत्यंत महत्त्वाचा विषय समर्थ इथे आपल्याला सांगत आहेत। मनाची तयारी ही साधकाने केली पाहिजे आणि त्या तयारीमध्ये अशी साधना केली पाहिजे की त्या साधनेतून आम्हाला सगळ्या संगातून आम्हाला सुटता आलं पाहिजे। याचा अर्थ सर्व संग परित्याग आम्हाला मनापासून करता आला पाहिजे। मनाची चित्ताची अशा प्रकारे अवस्था आम्हाला करायची आहे की आम्हाला हे सगळं सोडून जायचं आहे। याचा अर्थ आम्हाला देह ठेवायचा आहे। म्हणून मृत्यूपूर्वीच आम्हाला अशी साधना करावी लागेल, मृत्यूच्या पूर्वीच अशी साधना करावी लागेल की आमचं मन कशातही अडकणार नाही। आम्ही देह ठेवत असताना आम्हाला पुन्हा घ्यावा लागेल। आपण देह ठेवत असताना आम्हाला पुन्हा कोणती माझी इच्छा राहिली आहे त्यासाठी मात्र पुन्हा मला जन्म घ्यावा लागेल, अशी अवस्था आपली होता कामा नये। मरताना याचा अर्थ देह ठेवताना मनाची आणि चित्ताची अशी अवस्था असली पाहिजे की आता फक्त मी ईश्वराचा आहे आणि मला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटायचं आहे आणि मला दिसणार हे सगळं जे मायाजाळ आहे, जे मला दिसणार आहे ते सगळं मायाजाळ आहे। ते मायाजाळ मला आता नको आहे, पुन्हा मला जन्म नको आहे, अशी अवस्था झाली पाहिजे। शेवटचा दिवस गोड होणे या शब्दाचाच अर्थ सर्व मायेतून सुटणे। याचसाठी केला अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हाया। मरत असताना असं मरावं की ज्या मरणानंतर आपल्याला पुन्हा जन्म नसावा। म्हणून समर्थ म्हणतात, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसी सादर व्हावे, मरून कीर्ती सौरवावे येणे प्रकारे। आपणासी आहे मरण म्हणून राखावे बरेपण, कठीण आहे लक्षण विवेकाचे। मरणापूर्वी मरणाची तयारी म्हणजे मेल्यानंतर लोक तयारी करतात, अमुकान तमुकान सगळी तयारी करतात, मरणानंतर करतात। आम्हाला आमच्या मनाची तयारी मरणापूर्वी करायची आहे। म्हणून ही मृत्यूची पूर्व तयारी करण्यासाठी समर्थांनी इथे देहांत निरूपण सांगितलेलं आहे। आणि ती कशी करावी आता एक कथा ऐका। एक साधू होते, त्या साधूंकडे एक तरुण मुलगा गेला, जेमतेम 25 वर्षाचा असेल। नमस्कार केला आणि साधूंना म्हणाला की महाराज मला काही उपदेश करा। महाराज म्हणाले की तुला उपदेश करण्यात काहीही अर्थ नाही बाबा। आता तो मुलगा दुःखी झाला की मला उपदेश करण्यात अर्थ नाही म्हणतात आहे, मी एवढा वाईट आहे का? माझ्यामध्ये एवढं काही कमी आहे का? मला हे उपदेश का करत नाही आहेत? त्याने हट्ट धरला। महाराजांना विचारलं की महाराज मला तुम्ही उपदेश का करत नाही, सांगा बरं। ते म्हणाले, परत तो मुलगा म्हणाला, महाराज सांगा ना, मला भले तुम्ही उपदेश करू नका पण तुम्ही का सांगत नाही ते तरी सांगा। त्यावेळी महाराज म्हणाले की तुला उपदेश करण्यात अर्थच नाही आहे रे, आणि त्याचं कारणही सांगण्यात अर्थ नाही। मी कारणही सांगणार नाही आणि उपदेशही करणार नाही, कारण मी केलेला उपदेश व्यर्थ जाणार आहे। आता तो मुलगा हट्टी होता। असं बोलल्याबरोबर आपल्याही मनात येतं, जर कोणी बोललं की नंतर सांगतो किंवा नाही सांगत, अर्धवट सांगितल्याबरोबर आपल्याला पण त्याची उत्सुकता लागते। तसा तो मुलगा म्हणाला, तो पण हट्टी होता, तो सांगायला लागला, मला काही करून तुम्ही उपदेश सांगू नका, उपदेश करू नका, परंतु मला जे काही कारण आहे ते मला सांगा। की महाराज नंतर म्हणाला की महाराज जोपर्यंत मला सांगत नाही तोपर्यंत मी इथून जाणारच नाही, मला का उपदेश करत नाही याचं कारण सांगा। शेवटी महाराजांनी सांगितलं की तुला उपदेश सांगून अर्थ नाही, कारण तू 8च दिवसांनी मरणार आहे। 8 दिवसांनी मरणार आहे असं म्हटल्याबरोबर त्याचे डोक्यात विचारचक्र सुरू झाले। घरी गेला, लहान मुलगा होता त्याला, तो झोपी गेल्यानंतर त्यांनी सगळ्या घरातील लोकांना बसवलं, वडीलही होते, त्यांना सांगितलं की एक दुःखद गोष्ट आहे पण ती आता आपल्याला स्वीकारावी लागणार आहे, त्याच्यातून काही आपल्याला
पर्याय नाही. मी 8 दिवसांनी जाणार आहे. घरातही दुःखाचं सावट निर्माण झालं. तो ज्यावेळी बोलला मी 8 दिवसांनी जाणार आहे, त्यावेळी घरात सगळेजण दुःखी झाले. संकट आलं, काय करावं कळेना. त्यामुळे संकट टळू शकत नाही. पण संकटात आपल्याला जायचं आहे, त्या गोष्टींना तोंड द्यायचं आहे, म्हणून मनाची तयारी करायची आहे. त्याने दुसऱ्याच दिवशी जेवढी काही आपली संपत्ती होती ती आपल्या पत्नीच्या आणि आपल्या मुलाच्या नावावर करून दिली. तिसऱ्या दिवशी ज्या लोकांशी त्याचे वाद होते, ज्यांची मनं दुखली होती, त्यांच्याकडे तो गेला, त्यांना भेटला. आपल्याकडनं चूक झाली आहे असं त्यांना सांगितलं आणि तुम्ही मला क्षमा करा असं म्हणून तो बाहेर पडला. अनेक मित्र भेटले, त्यांच्याशी स्नेहवाद केला. हास्य विनोदामध्ये मी कधी तुम्हाला दुखवलं असेल तर त्याबद्दल तुम्ही मला मुक्त मनाने क्षमा करावी. सगळ्यांचा व्यवहार त्याने व्यवस्थित केला. आता मात्र एक एक दिवस त्याच्या मरणाच्या जवळ येत होता आणि शेवटी 6व्या-7व्या दिवशी त्याच्या मनात आलं की मी 8व्या दिवशी मरणारच आहे ना, तर त्या साधूंना आपण जाऊन भेटून येऊया. आपण त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. तेव्हा तो साधूंकडे परत गेला. साधू महाराजांना नमस्कार केला. तो येत आहे असं पाहिल्यावरच साधूंच्या लक्षात आलं की याच्या चेहऱ्यावरचा ताण कमी झालेला आहे, मन प्रसन्न दिसते आहे, कुठलंही मनावर ओझं नाही आहे. चित्त आता ते स्थिर व्हायला लागले आहे. त्या तरुणाने नमस्कार करताच महाराज हसले आणि ते म्हणाले, आता तुला कसं वाटतंय? तो मुलगा म्हणाला, आता मी मरणासाठी तयार आहे. मी जर मरणारच आहे तर त्याला मी भिवून का मरावं? मी ते माझी स्वीकारण्याची तयारी आहे. माझी सगळी मोहमाया ही सगळी तोडून टाकली आहे. आता मी कोणाचा नाही आहे. मी सगळ्यांना सगळ्या गोष्टी देऊन टाकलेल्या आहेत. आता मी निघण्यासाठी मोकळा आहे. मी उद्याच्या दिवसाची वाट पाहतो आहे. महाराज म्हणाले, मरण तर येणारच आहे बाबा तुला. ते कधी येणार मी आज तुला सांगू इच्छितो. ते कधी येणार आहे हे मी तुला सांगितलेलं आहे. पण माझ्या साधनेवर मी आज तुला सांगू इच्छितो की तू अजून 50-60 वर्ष जगणार आहेस. तुला 60 वर्षापर्यंत काहीही होणार नाही आहे. आज तू 30 वर्षाचा आहेस, म्हणजे 25-30 वर्षाचा, 25-1 वर्षाचा आहेस. पुढे तुझं अजून तुझी पुढे 60 वर्ष आयुष्य आहे. तू 90व्या वर्षी देह ठेवशील. क्षणभर त्या मुलाला आनंद झाला आणि महाराज पुढे म्हणाले की तुला या क्षणाला जायचं आहे. ही तयारी मनाची केली होती. तशी तयारी मनाची कुठल्याही क्षणी केली पाहिजे की कोणत्याही मिनिटाला मी जाणार आहे. ते जाण्यापूर्वी माझं मन कशातही नाही, अशा प्रकारची चित्तदशा करणे याचं नाव आहे मृत्यूची पूर्वतयारी करणे. जगताना माणसाने सगळं आपलं समजावं आणि मरताना माझं काहीही नाही असं समजून मरावं. जिवो तो ऐसा जिवो जैसा सब कुछ तुम्हारा है और मरो तो ऐसा मरो जैसा तुम्हारा कुछ भी नहीं. अशा प्रकारची निर्लेपता आपल्या मनाला निर्माण व्हावी, यासाठी आम्ही ही निर्लेपता प्राप्त होण्यासाठी आम्ही कशात लिप्त आहोत हे समजून घ्यावं. आणि श्री समर्थांनी आपण कशामध्ये लिप्त आहोत, या लिप्ततेच्या जागा कोणत्या आहेत, त्यासाठी समर्थ या समासाची रचना करतात. आणि हा समास जर आपण व्यवस्थित ऐकला तर आमचं मन, आमचं चित्त अशा प्रकारे तयार होईल की ज्यामुळे आम्हाला कशाचाही मोह राहणार नाही, आम्ही कशामध्येही अडकणार नाही आणि कुठल्याही क्षणी आम्ही मुक्त होण्यासाठी तयार राहू. मुळामध्ये मुक्तीची कल्पना देहामध्ये राहून सुद्धा मुक्त होता येते. लोक मेल्यानंतर सुद्धा मुक्त होत नाहीत, पुन्हा जन्म घेतात. आपण जन्म घेतल्यानंतर देहात राहून सुद्धा मुक्त होता येते. अशी अवस्था प्राप्त होण्यासाठी समर्थांनी या समासाची रचना केलेली आहे. आणि म्हणून साधकांनी हा समास अत्यंत अभ्यासपूर्ण दृष्टीने आणि आपल्या मनाला एकाग्र करून याचं श्रवण करावं, अशी आपणास प्रार्थना करते. पुढे समर्थ म्हणतात, मिथ्यातेची झाले सत्य, सत्यतेची झाले असत्य, माया विभ्रमाचे कृत्य ऐसे असे पाहता. सत्य कळाया कारणे, बोलली नाना निरूपणे, तरी उठे ना धरणे असत्याचे. आम्ही अनेक वर्षापासून, अनेक दिवसापासून एक गोष्ट सारखी ऐकत आहोत. त्याचा जपच झाला आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. तत्वमसी, तू
ते आहेस, मी ब्रह्म आहे हे मी स्वतःला आता मी सांगून ठेवलेलं आहे, ते मला पाठ झालेलं आहे. मी लोकांनाही सांगतो आहे आणि स्वतःही पाठ करतो आहे, परंतु तशी माझी चित्तदशा नाही. फक्त सांगतो आहे ब्रह्म सत्य जगत मिथ्या, जीव ब्रह्मेवना परहा. या वचनाचा आम्ही जणू पाठच केला आहे. मी जर जगत मिथ्या मानतो आहे तर त्या जाण्याने किंवा त्या राहण्याने तुला सुख दुःख का व्हावं? तुझ्या डोळ्यासमोर दिसणारं दृश्य हे मुळात मिथ्या आहे. कोणी नाही कुणाचा सखा, बाप आणि काका, बहीण मारे हाका, रडत राहली लकी, बांधून यमाचे हाती तुला नेती लकी. तुला यमाच्या दारामध्ये जावं लागणारच आहे. तुला जे डोळ्यांनी दिसते आहे ते जगत मुळात नाहीच आहे. तू ज्याला माझं माझं म्हणतो आहेस ते तुझं नाहीच आहे. कोण कुणाचे या जगात कोण कुणाचं आहे? जे मुळात डोळ्यांनी दिसते आहे ते मिथ्या आहे. माझं शरीरही मिथ्या आहे, तरी सुद्धा त्या मिथ्यत्वाला सुद्धा तुम्ही सत्यता बहाल केली आहे. तुम्ही ठरवलं आहे हे सत्य आहे, तुम्ही म्हटलं आहे याला खरं आहे. अशी कथा सांगतात की एक आंधळा व्यक्ती होता. त्याची पत्नी आंधळी होती, दाम्पत्य आंधळे. त्यांना पुढे 4 मुले झाली. पहिली 3 मुलं ती सुद्धा आंधळीच जन्माला आली. 4था मुलगा जो होता तो डोळस जन्माला आला. जन्म झाल्यानंतर जेव्हा तो बोलायला लागला तेव्हा तो बोलताना म्हणू लागला, काय म्हणू लागला? तो बोलताना म्हणू लागला की पहा हम्मा आली, चांदोमामा आकाशात दिसतो आहे, ताटामध्ये माशी पडली. तो काही बोलू लागला. त्यावेळेस या चौघांच्या लक्षात आलं की हा सारखा काहीतरी बडबड करतो आहे. आपली 3 मुलं बोलत नाही, हा 4था काहीतरी वेगळंच बोलतो आहे. आता आई वडील आंधळे, त्यांची भावंड आंधळी, हा एकटाच मात्र असा काहीतरी बडबडतो आहे. त्याच्या लक्षात आलं की याला पण डॉक्टरकडे नेला पाहिजे. तेव्हा त्यांनी त्याला मनोवैज्ञानिक असलेल्या डॉक्टरांकडे नेलं आणि त्याला विचारलं की हे काय आहे? ते म्हणाले तुम्ही 4घे आंधळे आहेत. त्याच्या डोळ्यांनी जे दिसते आहे ते खरं आहे, तुमच्या डोळ्यांनी दिसतच नाही आहे. त्याप्रमाणे साधू संतांना ते डोळस आहेत आणि ते डोळस असल्यामुळे त्यांना ते डोळ्यांचं मिथ्यत्व कळते आहे. आणि आमच्या जवळ आंधळेपणा आहे, अज्ञानाचा अंधार असल्यामुळे आम्हाला जगत खरे वाटते. म्हणून आम्ही मनाने निश्चय केला पाहिजे, नुसता जप करून चालणार नाही. म्हणून कळते पण वळलंही पाहिजे. कळणं भाग वेगळा आहे आणि वळणं हा भाग वेगळा आहे. म्हणून आम्हाला कळत असेल तर आता ते वळलं पाहिजे, आमच्या अंगवळणी पडलं पाहिजे. म्हणून म्हटलं आहे मिथ्यातेची झाले सत्य. मिथ्या काय आहे? जगत मिथ्या आहे, तुझा देह मिथ्या आहे, पंचमहाभूत मिथ्या आहेत, ते भ्रम आहेत. मग हे मिथ्या आहे तरी तुझ्या डोळ्याला ते सत्य वाटू लागतात आहे. आणि जे सत्य आहे म्हणजे ब्रह्म सत्य आहे, पण ते ब्रह्म सत्य आहे ते आम्हाला दिसत नाही आहे. म्हणून त्याला आम्ही मिथ्या म्हणतो आहे. त्या आंधळ्यांना ती गाय दिसत नव्हती म्हणून ते म्हणतात आहे गाय कुठे आहे? तो डोळस म्हणतो आहे हो म्हणजे ब्रह्म दिसते आहे डोळ्यांनी. या ब्रह्माची जाणीव होते आहे, पण बाकीच्यांना मात्र त्याचा अनुभव होत नाही. म्हणून आम्ही सत्याच्या प्रकाशामध्ये आत्मज्ञानाने अनुभवांती ब्रह्म सत्य आहे हे जाणलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे सत्यतेची झाले असत्य. का झालं तर भ्रमामुळे झालं आहे. माया विभ्रमाचे कृत्य ऐसे असे पाहता. माणसाला मायेमध्ये, त्या भ्रमामध्ये, त्या मिथ्यत्वामध्ये माणूस अडकला की त्याला जे मिथ्या आहे तेच त्याला सत्य वाटू लागते. काही अंधार आणि काही प्रकाश, याला म्हणतात संधी प्रकाश. या प्रकाशामध्ये जर आमचा पाय दोरीवर पडला तर क्षणभर आम्हाला दोरी म्हणजे साप वाटतो आणि तो साप वाटणे या ठिकाणी मिथ्यत्व आहे. पण ज्ञानाचा प्रकाश पडला, तिथे टॉर्च आणला, डोळ्यांनी पाहिलं की आपण म्हणतो अरे आपण याला साप म्हणतो, तो साप नाही तर तिथे ती दोरी आहे. त्याप्रमाणे या जगाकडे आम्हाला पाहण्याची दृष्टी ही जर ज्ञानदृष्टीने आपण पाहिलं तर जग हे अस्थिर आहे, जग हे नाशिवंत आहे, जग हे माया आहे, जग हे अस्थिर आहे, जग हे मिथ्या आहे हे आपल्याला कळू लागते. आणि एकदा कळलं की याच्या जाण्याने किंवा याच्या राहण्याने आम्हाला सुखही होणार नाही आणि आम्हाला दुःखही होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे ते कळलं पाहिजे.
सत्य कळाया कारणे, सत्य कळण्यासाठी बोलिली नाना निरूपणे. किती निरूपणे केली गेली आहेत आतापर्यंत. वेदांनी तेच सांगितलं, उपनिषदांनी तेच सांगितलं, सगळ्या ग्रंथांनी संतांनी तेच सांगितलं. काय सांगितलं आहे की सत्य काय आहे? ब्रह्म सत्या जगन मिथ्या. हो, सगळ्यांनी सांगितलं, परंतु तरी उठे ना धरणे असत्याचे. तरी सुद्धा आमच्या मनावरचं असत्याचं जे पांघरून आहे ते निघत नाही. ते धरून बसलेलं आहे. जे असत्य आहे त्या असत्यावर काय टिकून बसले? ते मुळातच असत्य आहे. त्याला तू सत्यता दिली आहे. हे कसं कळायचं कोणाला? म्हणून म्हटलं आहे, असत्यांतरी बिंबले न सांगता ते दृढ झाले. सत्य असो न हरपले जेथील तेथे. त्याचं त्याला कळते. तो एकदा मायेमध्ये गुंतला की तो मायेलाच आपण सत्य म्हणू लागतो. मायेला एकदा मिथ्यत्व आहे हे त्याला एकदा पटलं, हे त्याच्या अनुभवास आलं की तो ब्रह्माशिवाय जगात काहीही पाहत नाही. ब्रह्म असे उघडे जगामध्ये, ब्रह्म असे उघडे जगामध्ये. ब्रह्म स्पष्ट दिसते आहे, पण ते उघड असलेलं ब्रह्म फक्त साधू संतांना दिसलं. ज्यांच्या अज्ञानाचा अंधार डोळ्यासमोर आहे त्या लोकांना ब्रह्म साक्षात्कार होत नाही. म्हणून संतांनी ते सांगितलं आहे. वेदशास्त्र पुराणे सांगती, सत्याचा निश्चय करीती, तरी नये आत्मप्रचिती सत्य स्वरूप. सत्य स्वरूपाची आत्मस्थिती, सत्य स्वरूपाचा अनुभव ही न आल्यामुळे आम्हाला कोणी कितीही जरी सांगितलं तर त्यावर माणसाचा विश्वास बसत नाही. कारण माझ्या अनुभव पातळीवर नाही आहे ती. मला माहीतच नाही आहे. हिमालयाचं सौंदर्य मला कोणी कितीही वर्णन करून सांगितलं तरी सुद्धा मला ते इतकं सौंदर्य आहे हे मला कळणारच नाही. मग त्यासाठी मला या हिमालयाच्या पायथ्याशी जावं लागेल, परिसरात हिंडावं लागेल, शिखरापर्यंत पोहोचावं लागेल. त्यावेळेस मी या सौंदर्याची अनुभूती घेऊ शकतो. म्हणून फक्त वेदशास्त्र पुराणांनी सांगितलं आहे, परंतु तुम्हाला आम्हाला आत्मप्रचिती आली पाहिजे. आत्मप्रचिती आली की ते सत्य स्वरूप आम्हाला कळू लागते. सत्य असो न आच्छादले, मिथ्या नसो न सत्य झाले, ऐसे विपरीत वर्तले देखत देखता. सत्य आहे पण त्याच्यावर आच्छादलेले आहे, ते कव्हर झालेलं आहे. म्हणून आम्हाला ते आच्छादन आहे ते काढायचं आहे. सूर्य आकाशात आहे पण ढगामुळे आच्छादलेला आहे. सूर्य दिसेल का? आपण म्हणतो सूर्य नाही आहे हो आकाशात, थंडी पडली आहे. आता सूर्य आकाशातच आहे, कोणी सांगितलं नाही आहे. सूर्य आकाशात नाही असं होऊ शकत नाही. तुला तो दिसत नाही तो भाग वेगळा आहे. तुला दिसत नाही याचं कारण आहे तिथे ढग आहे. पण काही क्षणानंतर ढग निघून जातात आणि जो सूर्य आहे, जो मुळात प्रकाशमान आहे, जो जसा आहे तसाच प्रकाश देतो आहे, तो सूर्य आमच्या दृष्टीस पडतो. याचा अर्थ असा की सूर्य होता पण आम्हाला दिसला नाही त्या ढगांमुळे. तसं ब्रह्म सत्य आहे, ते निचिरंतन आहे, पण आम्हाला दिसत नाही कारण त्यामध्ये आमची आत्मप्रचिती झालेली नाही. शास्त्र कळलं, शब्द कळले, शब्दामध्ये असलेलं ब्रह्म कळलं, पण अनुभवाच्या पातळीवर नसल्यामुळे आम्ही त्याला मिथ्यत्व बहाल केलं. सूर्य दिसत नाही म्हणजे सूर्य नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की सूर्य दिसत नाही म्हणजे सूर्य नाही असं म्हणू नये. सत्य असो न आच्छादले, मिथ्या नसो न सत्य झाले, ऐसे विपरीत वर्तले देखत देखता. म्हणजे पाहता पाहता आम्हाला दिसलं आहे. ऐसी मायेची करणी. हे सगळं सामर्थ्य कोणाला आहे? हे सामर्थ्य मायेचं आहे. मायेला वाटते. मायेच्यामुळे याचा अर्थ सूर्यावर असलेले या मेघांचं जे आच्छादन आहे त्यामुळे आम्हाला सूर्य दिसत नाही. तसं ब्रह्मावरचं माया हे आच्छादन आहे. त्या आच्छादनामुळे आम्हाला ब्रह्माची अनुभूती होत नाही. म्हणून ते आच्छादन आमच्या बुद्धीच्या सामर्थ्याने आणि आत्मप्रचितीने आम्हाला आच्छादन बाजूला करावे लागेल. जसं एखाद्या मूर्तीचं आपण अनावरण करतो. अनावरण म्हणजे आवरण बाजूला करणे. कोणावरचं आवरण बाजूला करतो? मूर्तीची प्रतिष्ठापना असते, पुतळ्याची प्रतिष्ठापना असते. ती केल्यानंतर त्या अगोदर तो अनावरण करणारा जो पाहुणा असतो तो मोठा पडदा त्या मूर्तीच्या समोर, त्या प्रतिमेच्या समोर टाकलेला असतो. तो पडदा बाजूला करतात आणि सगळे टाळ्या वाजवतात आणि अनावरण झालं असं जाहीर करतात. अनावरण झालं याचा अर्थ आवरण बाजूला केलं. ते आवरण जे आहे ते जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत मूर्ती आहेच आतमध्ये, प्रतिमा आतमध्येच आहे, पण ती तुम्हाला दिसत नाही. न दिसण्यामागचं कारण ते आवरण आहे.
तसं आमच्या बुद्धीवर, आमच्या मनावर, आमच्या अनुभवावर या मायेचं आवरण आहे आणि या मायेच्या आवरणामुळे आम्हाला ब्रह्म दिसत नाही. या मायेचं अनावरण करा म्हणजे ब्रह्माची मूर्ती तुम्हाला स्पष्ट दिसेल. म्हणून श्री समर्थ तेच म्हणतात आहे, ऐसी मायेची करणी कळो आली तक्षणी संत संगे निरूपणे विचार घेता. आम्ही मायेला बाजूला सारू शकतो. जसं तो मुलगा होता तरुण, त्याला सांगितलं की 8 दिवसांनी जाणार आहे असं म्हटल्याबरोबर त्याने मृत्यूची तयारी केली. याचा अर्थ त्याने माया बाजूला सारली आहे. मी ज्याला माझं म्हटलं ते त्याचं माझं पण जे आहे ते बाजूला सारलं की आपल्याला ब्रह्म साक्षात्कार आहे. माझ्यामध्ये आणि मी मध्ये अहंकार आहे. मी स्वतःला मी म्हणतो, देहालाही मीच म्हणतो आणि माझ्यापासून निर्माण होणारे जे काही आजूबाजूला दिसणारे नातेवाईक आहेत त्यांना मी माझं म्हणतो. म्हणून समर्थ म्हणतात ही मायेची करणी आहे. म्हणून तर समर्थ म्हणतात, कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता, हे तू जाण मायेची अवघी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुख दुःखाची कर्मयोगे सखळ मिळाली, एके स्थळी जन्मास आली ते तुवा आपुली मानिली, कैसे रे पडत मूर्खा. समर्थांनी सांगितलं की माणसं या जगात जन्म घेतात आणि जिथे जन्म घेतात त्यांना माझं माझं म्हणत बसतात. किती दिवस तुमचे ते आहेत? जन्म झाल्यापासून ते मृत्यूच्या क्षणापर्यंत. पण जन्माच्या अगोदर काय होतं आणि मृत्यूनंतर काय असेल याचा कधी विचार केला का? एकांतात बसा आणि तो विचार करा की मी जन्माच्या अगोदर कुठे होतो आणि मृत्यूनंतर कुठे राहणार आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत दिसणारे हे सगळं जे चित्र आहे किंवा हा जो चित्रपट आहे तो त्या चित्रपटाला आम्ही खरं मानतो आहे. म्हणून तो चित्रपट खरा नाही, तो भ्रम आहे, ती माया आहे, ते मिथ्यत्व आहे. हे कधी कळेल मनाला, कधी माणसाला पटेल? तर समर्थ म्हणतात, संत संगे निरूपणी विचार घेता. हे संतांच्या सहवासामध्ये, ग्रंथांच्या सहवासामध्ये, सद्गुरूंच्या कृपेशिवाय ते कधीच माणसाला कळू शकणार नाही. म्हणून ते कळण्यासाठी आपण नेहमी सज्ज असलं पाहिजे. मागा झाले निरूपण देखिले आपणासी आपण, तेने बांधली खून परमार्थाची, तेने समाधान झाले चित्त चैतन्य मिळाले, निज स्वरूपे ओळखिले निज वस्तुसी. आता मात्र मला संतांच्या सहवासामध्ये मला हळूहळू कळू लागलं आहे. असे होते जे खरे मनापासून ऐकतात, ज्या लोकांना आपल्याला ते समजून घ्यायचं आहे अशी मनाची धारणा त्यांनी केली असते. काम करता करता ऐकतो आहे असं होत नाही, त्याचं चित्तच इथे असते. अशा व्यक्तींना ते कळू लागते. म्हणून समर्थ म्हणतात आहे, काय कळते? देखिले आपणासी आपण, तेने बांधली खून परमार्थाची. मी मला पाहिलं, मी मला पाहणे याचा अर्थ मी ब्रह्म आहे याची अनुभूती होणे. कशाची खून बांधली? तर परमार्थाची खून बांधली. मी मला पाहतो आहे, माझाच मला आनंद आहे, कोणाची गरजच नाही आहे. कोणामुळे मी दुःखी व्हावं किंवा कोणामुळे सुखी व्हावं असं माणसाचं स्वरूपच नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात, तेने समाधान झाले, आता मला समाधान झालं आहे. चित्त चैतन्य मिळाले, चित्त हे चैतन्यामध्ये मिळालं आहे. निज स्वरूपी ओळखिले निज वस्तुसी. निज स्वरूपे म्हणजे स्वतःच्या स्वरूपाने जी निज वस्तू आहे याचा अर्थ मी माझ्या परब्रह्माला मी जाणलं आहे. अशा प्रकारची अवस्था कोणाची होईल? जो संतांच्या सहवासामध्ये राहील. त्या संतांच्या सहवासात राहून आत्मानंद प्राप्त होईल. म्हणून हा आत्मानंद प्राप्त झालेल्या व्यक्ती म्हणजे देह ठेवताना त्यांच्या मनाची स्थिती कशी असते ते आता आपण पुढे पाहूया. अतिशय सुंदर विषय समर्थांनी या ठिकाणी ठेवलेला आहे की यासाठी माणसाला मरण हे कधीच चुकणार नाही आहे. ते कधी आहे, कुठल्या मिनिटाला आहे ते कोणालाच माहिती नाही. हे अत्यंत मृत्यूचं गूढ असं रहस्य आहे. म्हणून कोण समय येईल कैसा याचा न कळे भरवसा, कोणत्या क्षणी काय होईल काही सांगता येत नाही. म्हणून आम्ही कुठल्याही क्षणी तयार असलं पाहिजे, सज्ज असलं पाहिजे, अलर्ट असलं पाहिजे की आम्ही तयार आहोत. कुठल्याही मिनिटाला तयार असलं पाहिजे. आम्हाला कशाचीही चिंता नाही असं जगता आलं पाहिजे. जगता येण्यासाठी श्री समर्थ पुढे सांगतात आहे, जीवनामध्ये कोणतं तत्व होय, त्यांनी जीवनामध्ये कोणते आदर्श घालून दिले, तो किती जगला, यापेक्षा जगताना त्याने काय परोपकार केला याला सर्वात जास्त महत्त्व आहे. वयाला बंधन नाही आहे. स्वामी विवेकानंदांनी 39व्या वर्षी देह ठेवला. याचा अर्थ जीवनामध्ये ते किती वर्ष जगले याला महत्त्व नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना वैकुंठाला 40व्या वर्षी वैकुंठाला गेले.
म्हणून आम्हाला जीवन जगत असताना आयुष्य किती लाभलं याला महत्त्व नाही आहे, त्या आयुष्यात त्याने काय कमाई केली याला जास्त महत्त्व आहे. म्हणून समर्थ म्हणतात, भला रे भला बोलती ते करावे, बहुता जनाच्या मुखी यश घ्यावे, परी शेवटी सर्व सोडून द्यावे, मरावे परी कीर्तिरूपे उरावे. कीर्तिरूपाने अमर राहणं याचाच अर्थ आम्ही आदर्श जीवन जगणं. आदर्श जीवन ज्याचे असते तोच मनुष्य कीर्तिरूपाने इथे कायम राहतो. कीर्तिरूपाने कायम राहण्यासाठी मी चांगला वागतो यापेक्षा मी चांगलं वागतो म्हणून कीर्तिरूपाने अमर होतो, हे जास्त महत्त्वाचे आहे. याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनाकडे पाहिलं पाहिजे. त्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आम्ही जीवन जगत असताना शुद्ध सात्विक सत्याच्या आधारावर आणि भगवत चिंतनात आमचं आयुष्य गेलं पाहिजे. ज्या व्यक्तीचं आयुष्य संपूर्ण आयुष्य ईश्वर सेवेसाठी गेलं आहे त्या व्यक्तीला मरण कसं आलं याला काहीही महत्त्व राहत नाही, कारण त्याने जिवंत असतानाच त्याने त्याचं जीवन सार्थक केलं आहे. म्हणून म्हटलं आहे, जिता असताची सार्थक केले, जिवंत असताना जीवन धन्य झालेलं आहे. म्हणून श्री समर्थांनी अशा आदर्श असलेल्या सत्पुरुषाच्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडल्या तरी सुद्धा त्याला महत्त्व नाही, कारण त्यांचं जीवनच मुळात आदर्श आहे याला महत्त्व दिलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, प्रारब्धी टाकीला देहो, बोधे फिटला संदेहो, आताची पडो अथवा राहो मिथ्या कळीवर. ज्ञानी यांचे जे शरीर ते मिथ्यत्वे निर्विकार, जेथे पडतेची सार पुण्यभूमी. श्री समर्थांनी या ओवीमध्ये जगामध्ये असलेल्या सगळ्या तीर्थक्षेत्रांना किंवा ज्या ठिकाणी संतांनी देह ठेवला त्या सगळ्या संतांच्या सगळ्या पुण्यभूमीचा उल्लेख इथे केला आहे. ज्या ठिकाणी त्यांनी विश्राम घेतला ती जागाच पुण्यभूमी ठरली आहे. मुळामध्ये शरीरच हे ज्ञानियांचं नाही आहे आणि आहे तर ते निर्विकार आहे. निर्विकार आहे म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा विकार नाही. म्हणून ते शरीर जेथे पडे त्याची सार पुण्यभूमी, ती पुण्यभूमी होते. आम्ही आळंदीला गेल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींचं नाव आम्ही घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सज्जनगडला गेल्यानंतर जय जय रघुवीर समर्थ म्हटल्याशिवाय आपण राहणार नाही. याचा अर्थ त्या संत पुरुषांच्या त्या भूमीलाच महत्त्व आलेलं आहे. मग जगाच्या पाठीवर असलेल्या कुठलेही संत असतील त्या सगळ्या पुण्यक्षेत्राला पुण्यक्षेत्र का म्हटलं, कारण तिथे संत राहिले, संतांनी तिथे देह ठेवला. म्हणून जेथे पडे त्याची सार पुण्यभूमी. साधू दर्शने पावन तीर्थ, साधूच्या दर्शनाने तीर्थ पावन झाले, तीर्थाला पुण्य प्राप्त झालं. तीर्थाला गेल्यानंतर आम्हाला पुण्य प्राप्त होते, पण तीर्थाला कोण पुण्य प्राप्त करून देते तर साधू पुण्य प्राप्त होते. तर साधू आणि संत तिथे जातात आणि म्हणून तीर्थाला पुण्य प्राप्त होते. आम्ही तीर्थामध्ये जाऊन आंघोळ करतो, आम्ही पाप धुतो, मग त्या तीर्थाच्या ठिकाणी असलेलं जे पाणी आहे त्या पाण्याला शुद्ध करणारं कोण आहे तर ते संत आहेत. म्हणून म्हणतात आहे, साधू दर्शने पावन तीर्थ, पुरती त्यांचे मनोरथ, साधू न येता जिने व्यर्थ, तया पुण्यक्षेत्रांचे. त्या पुण्यक्षेत्रांचं जीवन व्यर्थ आहे. जर साधू संत हे पुण्यक्षेत्री गेले नसते तर पुण्यक्षेत्राचं पुण्य वाढलं नसतं. पुण्य नदीचे जे तीर तेथे पडावे शरीर, हा इतर जनाचा विचार, साधू नित्यमुक्त. साधूच्या शरीराला कुठे पडावं आणि कुठे त्यांनी देह ठेवावा, कारण साधूंचा देहच मुळामध्ये नित्यमुक्त आहे. त्यामुळे त्यांनी पुण्यक्षेत्री जाऊन देह ठेवला काय आणि रानोमाळामध्ये जाऊन देह ठेवला काय. त्या देह ठेवण्याच्या जागेला कुठलेही वैशिष्ट्य असण्याची गरज नाही. सामान्य माणसं पुण्य प्राप्त करावं म्हणून तीर्थाला जातात, साधू संत तीर्थाला जातात. पुण्यभूमीला पुण्य प्राप्त होण्यासाठी साधू संत तीर्थाला जातात. पुण्यभूमी माझी तीर्थाट न करी, या सगळ्या भूमीवर साधू संतांनी विचार केला आहे. म्हणून आमचा महाराष्ट्र, आमचा भारत ही पुण्यभूमी आहे. समर्थ सगळीकडे फिरून आले होते, भारताच्या बाहेर ते श्रीलंकेमध्येही जाऊन आले होते. समर्थांच्या चरित्रात तुम्हाला उल्लेख त्याचा मिळेल. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांची हातामध्ये भगवी पताका घेऊन अवघा महाराष्ट्र, अवघा भारत त्यांनी पादक्रांत केला. कुठपर्यंत गेले? पंजाबपर्यंत जाऊन आले. सगळ्या सांगण्याचं तात्पर्य इतकंच की संत सर्वत्र फिरले, त्यामुळे आमचा देश आम्ही पुण्यवान ठरलो आहोत. मग या पुण्यभूमीमध्ये आम्ही राहतो आहोत, आम्ही पुण्यवानच आहोत. पण या पुण्यभूमीला पुण्य प्राप्त करून मिळेल
या पुण्यभूमीला पुण्य प्राप्त कुठून मिळेल? तर या साधू संतांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन होईल. म्हणून समर्थांनी सांगितलं की साधू हे कुठे देह ठेवतात याला महत्त्व नाही, कारण साधूंचा देहच मुळात तो नित्यमुक्त आहे. तो मुक्त झाला पाहिजे हा सामान्य माणसाचा विचार आहे. आम्ही मुक्त झालो पाहिजेत, कारण आम्ही बद्ध आहोत, आम्ही बांधलेलो आहोत, म्हणून मुक्त झालं पाहिजे. आम्हाला संसारावर प्रेम आहे, म्हणून संसारातून बाहेर जाण्याची इच्छा नाही. साधू संत मुळात संसारात गुंततच नाहीत, त्यामुळे ते मुळातच मुक्त आहेत. ते नित्यमुक्त आहेत. नुसते मुक्त नाहीत, तर ते नित्यमुक्त आहेत. म्हणून पुढे म्हटलं आहे, पुण्य नदीचे जे तीर तेथे पडावे शरीर, हा इतर जनाचा विचार. साधू नित्यमुक्त. साधू हा नित्यमुक्त आहे. उत्तरायण ते उत्तम, दक्षिणायन ते अधम, हा संदेही वसे भ्रम. साधू तो निसंदेह. साधू निसंदेह आहे. त्याने कधीही मरावं. सकाळी दुपारी संध्याकाळी ते कशात अडकलेलंच नाही. ते म्हणतात, ज्यांना जन्मच नाही त्यांना मरणाचा काय प्रश्न आहे. उत्तरायण ते उत्तम, दक्षिणायन ते अधम, हा बसे भ्रम. कोणासाठी आहे? सामान्य माणसासाठी आहे. माणसाने साधू कधी गेले, कधी जाणार त्याला महत्त्व नाही, कारण ते मुळातच मुक्त आहेत. शुक्ल पक्ष उत्तरायण, गृही दीप दिवा मरण, अंती राहावे स्मरण, गती कारणे. असा सामान्य जनाचा समज आहे की जो मनुष्य शुक्ल पक्षात जातो, उत्तरायणात जातो, घरात दिवा चालू असताना मरतो, भगवंताचं स्मरण करताना जातो, त्याला उत्तम गती प्राप्त होते, असा सामान्यांचा समज आहे. पण साधूच्या संबंधामध्ये हे आम्हाला धरता येणार नाही, कारण इतुके न लगे योगियांसी, तो जिताची मुक्त पुण्य राशी, त्या अंजुळी पाप पुण्यासी दिधली तेने. पुण्य असेल तर सकाळी जाईल, पापी असेल रात्री जाईल, असा समज केवळ फक्त सामान्य जनांचा आहे. साधू हे पाप पुण्याच्या पलीकडे आहेत. त्यांनी पाप पुण्याला तिलांजली दिली आहे, म्हणजे त्याला सोडून देणे. अशा प्रकारे त्यांनी पाप आणि पुण्य सोडून दिलेलं आहे. त्यामुळे ते नित्यमुक्त आहेत. पुण्य असेल तर उद्वगती प्राप्त होते. साधू संतांना ना पुण्य ना पाप, कारण ते जन्माला आले ते पाप पुण्य करण्यासाठी जन्माला आले नाहीत. ते पुण्य कमवण्यासाठी जन्माला आले नाहीत, तर ते जगाच्या उद्धारासाठी आलेले आहेत. जगाच्या उद्धारासाठी संतांनीच जन्म घेतला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे. साधू संतांनी जन्म घेतला, तो बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून जन्म घेतला आहे. म्हणून साधू संतांच्या देहाला कसल्याही प्रकारचं बंधन नाही, ते कधीही जावो. म्हणून म्हटलंय, सामान्य माणसाने कसा देह ठेवावा, श्री समर्थ तेच सांगतात. गृही असावं, याचा अर्थ अंतर्मुख असून माणसाने देह ठेवावा. गृह कोणतं आहे तुमचं? 4 भिंतींचं घर म्हणजे तुमचं घर आहे का? नाही, तुमचा देह हे तुमचं घर आहे. देह देवाचे मंदिर किंवा पृथ्वीमध्ये जितुकी शरीर आहे तितुकी भगवंताची घरे, म्हणजे तुमचं शरीर हे घर आहे. कोणाचं घर आहे? त्या आत्मारामाचं ते घर आहे, त्या परमेश्वराचं ते घर आहे. मग त्या घरामध्ये जर तुम्ही राहत आहे तर तुमचं लक्ष घरात पाहिजे की घराच्या बाहेर पाहिजे हो? आपण सामान्यतः काय म्हणतो, तर माणसाने घरात लक्ष द्यावं. घरात लक्ष द्यावं याचा अर्थ अंतर्मुख राहावं. घराच्या आत लक्ष देणे आणि घराच्या बाहेर लक्ष देणे हा व्यावहारिक अर्थ न घेता अंतर्मुखता ही गृही मरण्याचं लक्षण आहे. मी अंतर्मुख असताना, माझी वृत्ती अंतर्मुख असताना मी देह ठेवावा. मी परमेश्वर आहे, मी देह नाही आहे, आणि मी आणि परमेश्वरामध्ये काहीही भिन्नता नाही, या एका स्थिर भावामध्ये देह ठेवता आला पाहिजे. दीप लावला पाहिजे. घरात दिवा लावणे हा शब्दार्थ झाला. दीप हे ज्ञानाचं प्रतीक आहे. दिवस म्हणजे ज्ञानदीप तो प्रज्वलित असला पाहिजे. अंती राहावे स्मरण, गती कारणे. अंती स्मरण, अंती मती सांगती. अंती माणसाने जे स्मरण केलं त्याप्रमाणे माणसाला गती प्राप्त होते. पण अंती मती ही भगवंताचं स्मरण होताना होईल का हो? आयुष्यभर आम्ही संसाराचा पाढा वाचला आहे. संसाराला आम्ही धरूनच आम्ही राहिलेलो आहे. संसारावरच आमचं पूर्ण प्रेम आहे. मी आणि माझा संसार यामध्ये मी आनंदी राहिलेलो आहे. मरत असतानाच भगवंताचं नाम आमच्या मुखात येईल हे काय सांगावं? कठीणच आहे. म्हणून अशी कथा सांगतात की महात्माजी एकदा जहाजाने निघाले होते. जहाज भलं मोठं होतं. त्या जहाजावर कप्तानही होता.
प्रवास करता करता अचानक एक अशा प्रकारचा संकेत आला की हे जहाज काही क्षणामध्ये बुडणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या जीविताची जबाबदारी स्वतः घ्यावी. सगळ्यांनी सक्षम राहावं, स्वतः तयार व्हावं. भराभर व्यवस्था झाली. सगळ्यांनी पाण्यामध्ये आपण पडू नये म्हणून हवे असलेले ते चिलखत वगैरे घातले पाण्यातले. हवेच्या पिशव्या बांधल्या. सगळी तैनात झाली आणि दुसऱ्या मिनिटाला सूचना झाली की धोका टळलेला आहे. जहाज बुडणार नाही. सगळ्यांनी पुन्हा आपापल्या ठिकाणी वस्तू ठेवल्या आणि पुन्हा जहाज चालू लागले. एक अर्ध्या तासानंतर पुन्हा सूचना आली की जहाजाला खालच्या बाजूने एक छिद्र पडले आहे. त्याच्यातून पाणी वर येते आहे. ते पाणी वर आल्यामुळे जहाजाचं ते छिद्र बंद करण्यात येणार आहे. जहाज बुडण्याची शक्यता आहे. म्हणजे जहाज पाण्यामध्ये असल्यामुळे जहाजाचं ते छिद्र बंद करता येणार नाही. त्यामुळे ती बुडण्याची शक्यता आहे. जहाज सगळ्यांनी सज्ज व्हा. आणि 1-2-4 मिनिटांनी पुन्हा सूचना आली की ते छिद्र पडलं होतं, पण त्याच्यावर व्यवस्था करण्यात आली. आता जहाज बुडणार नाही, किनाऱ्यापर्यंत जाईल. एकदा झालं, दोनदा झालं आणि तिसऱ्यांदा पुन्हा सूचना आली की आता निश्चित हे जहाज बुडणार आहे. सगळी जण तयार व्हा. आता महात्माजींच्या लक्षात येईना काय झालं. शेवटी ते सुद्धा त्या कप्तानाला त्यांनी बोलावलं. काय हो म्हणे, काय गोष्ट आहे म्हणे. थांबा, सध्या गडबड आहे. सगळी धावपळ झाली. ते जेव्हा पुन्हा सूचना आली की धोका टळला आहे, तेव्हा महात्माजी म्हणाले, तुम्ही किती वर्ष झाली की जहाजावर काम करताय? कप्तानाला विचारलं. ते म्हणाले, कप्तान की मी 15 वर्षापासून करतो आहे. तुम्ही जहाजाचे कप्तान आहेत म्हणे. हो. मग तुम्हाला हे कळत नाही की नेमकं हे जहाज संकटात आहे की संकटात नाही आहे? तेव्हा त्यांनी महात्माजींना सांगितलं की हे जहाज हे लढाऊ जहाज आहे. या जहाजात कोणत्या क्षणाला काय घडू शकेल हे सांगता येत नाही. आपल्या जहाजाला काही होणार नाही म्हणून हे सगळे जे प्रवासी आहेत, सगळे जे इथले जहाजावरचे लोक आहेत, हे घारघूर झोपून राहतील. यांना सदैव अलर्ट ठेवायचं आहे, सज्ज ठेवायचं आहे. म्हणून वेळोवेळी आम्हाला सूचना द्यावी लागते आणि त्या सूचनेप्रमाणे सज्ज आहे की नाही हे पाहावे लागते. एकदा ते सज्ज आहे म्हटलं की पुन्हा अर्धा तासाचं रिलॅक्शन दिले जाते. बस. म्हणजे आमच्या आयुष्यातलं जहाज सुद्धा असंच आहे. कोणत्या क्षणाला बुडणार आहे ते खरंच सांगता येणार नाही. म्हणून हे जहाज कधी बुडेल हे सांगता येत नाही. म्हणून अखंड सावधानता समर्थांनी दिलेला इशारा आहे. अखंड सावधान असावे, दुच्छित कदापि नसावे. अखंड सावधानता मरणाच्या बाबतीत प्रत्येकाने अखंड सावधान असलं पाहिजे. सगळी तयारी करून माणसाने जगलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तुम्ही अशा प्रकारे जगा की आमचं जीवनच आदर्श झालं पाहिजे. पण मरताना आम्हाला चांगलं आयुष्य, आनंद मिळाला पाहिजे. देह ठेवताना आम्हाला असं वाटतं कामा नये की आम्ही आयुष्यात काहीही कमी केलं नाही. काही कमाई केली नाही. कमाई म्हणजे काय हो? धनसंपत्ती, समाजात प्रतिष्ठा, याला संपत्ती म्हटलं नाही आहे. संतांच्या समोर ती संपत्ती कोणती आहे तर भगवत नामाची संपत्ती आहे. मग त्या नामामध्ये आम्ही राहिलं पाहिजे. अखंड नामजप केला पाहिजे. सगळी कामं करत असताना भगवंत करणार आहे या भावात जगता आलं पाहिजे. मीराबाईंनी कोणती संपत्ती जमा केली? राम रतन धन पावो, पावो जी मैंने राम रतन धन पावो. रामाच्या नामाचं धन मी प्राप्त केलेलं आहे. ते धन मला मिळालेलं आहे. आता मला इतर संपत्ती तुच्छ आहे. इतर संपत्तीला त्यांनी महत्त्व दिलेले नाही आहे. म्हणून संत तुकाराम महाराज तेच म्हणतात आहे की न लागे मुक्ती धनसंपदा, संत संगती देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. आम्ही भगवंतासाठी काम करू, भगवत भक्तासाठी कार्य करू. म्हणून समर्थांनी तेच म्हटलेलं आहे हो इथे की आम्ही असं कार्य करावं की जगत असताना सगळे आमचे समजा आम्ही देह ठेवत असताना भगवंत फक्त माझा आहे या भावातून राहिलं, त्या माणसाचं जीवन धन्य होते. जनाचे विपरीत मत अंती भेटतो भगवंत, ऐसे कल्पून घात करीती आपुला स्वय. श्री समर्थांनी आपला भ्रम दूर केलेला आहे. अंती भेटतो भगवंत, मरत असताना भगवंताची भेटी होते. आमच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आलं म्हणजे आम्हाला भगवंत भेटतो. अशा प्रकारचा विचार सामान्य जनांचा आहे. आयुष्यभर काही करायचं नाही, जिता असता सार्थक काही करायचं नाही आणि मरताना फक्त भगवंताचं नाम मुखात येऊ द्यायचं. अशाने माणसाचा उद्धार होईल का?
कल्पना करा की त्याने आयुष्यात कुठलं पुण्यकर्म केलं नाही, त्याचं जीवन आदर्श ठरलं नाही, त्याने कोणाला सहकार्य केलं नाही, त्याने कधी जपदान केलं नाही आणि अंती मात्र भगवंताने त्याच्यासाठी यावं, कारण शेवटी त्याने आवाज दिला म्हणून असं होईल का? म्हणून समर्थ म्हणतात असं होणारच नाही. म्हणून म्हटलं आहे जनाचे विपरीत मत, हे विपरीत आहे, हे खोटं आहे. काय मत आहे? जनाचे विपरीत मत अंती भेटतो भगवंत, ऐसे कल्पून घात करीती आपुला स्वये. शेवटी आम्हाला भगवंताचं नाम मुखात आलं पाहिजे आणि ते एकदा नाम आलं की मनुष्य मुक्त झाला. मरणाऱ्या माणसाला मरणाच्या यातना नसतील तर घरातल्या सगळ्या संसारातल्या चिंता त्याला गुरफटून टाकतात. भगवंताचं नाम येईल तरी कसं मुखामध्ये? त्या शरीराला, त्या मनाला, त्या चित्ताला भगवंताबद्दलची प्रीती निर्माण जर झाली असेल तर अंती भगवंत भेटतो आणि ती प्रीती लवकर निर्माण होत नाही हो. त्यासाठी आयुष्यभर माणसाला भगवंत चिंतनात राहावे लागते, भगवंताच्या चिंतनात राहावे लागते आणि तेही नुसतं मुखाने बोलून चालायचं नाही. आमचे संत कबीर महाराज म्हणतात, राम राम तो हर कोई कहे ठक ठाकुर और चोर. फार परखड मत संत कबीरांचे होते हो. राम राम तो हर कोई कहे ठक ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और. याचा अर्थ प्रल्हादाने भगवंताचं नाम घेतलं, ठक ठाकूर आणि चोरही भगवंताचं नाम घेतात, पण या दोन नामामध्ये काही फरक आहे का? या दोन नामामध्ये एक वरपांगी नाम आहे जे ठक ठाकूर आणि चोर म्हटलं आहे. पण संतांनी, सत्पुरुषांनी, भक्तांनी, साधकांनी घेतलेलं जे नाम आहे ते अंतरातून आहे. म्हणून आमची अंतरस्थिती जशी असेल त्याप्रमाणे त्याचे फळ मिळते. म्हणून आम्हाला जीवनामध्ये आमच्या शरीराला, मनाला आणि बुद्धीला अशा प्रकारची सवयच केली पाहिजे की त्याने आयुष्यभर भगवंताशिवाय दुसरं चिंतन नाही. असं ऐकलं होतं, एक कथा आहे की एक सैनिक सेवानिवृत्त झाला, तो बहुतेक आर्मीमध्ये असेल आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर तो घर गृहस्थाप्रमाणे राहू लागला. घरच्या लोकांनी त्याला दूध आणायला पाठवलं की पाहुणे आले होते, एक अर्धा लिटर दूध घेऊन या म्हणून ते गेले. भांडं घेऊन दूध आणायला गेले. दूध घेतलं आणि ज्या रस्त्याने येत होता त्या रस्त्याने एक शाळा होती. रस्त्यावर एक शाळा होती. त्या शाळेमध्ये प्रार्थनेची वेळ होती. तिथल्या प्रार्थनेला तिथल्या लोकांनी, तिथल्या शिक्षकांनी सूचना दिली विद्यार्थ्यांना की सावधान. असं म्हटल्याबरोबर हा जो रिटायर्ड झालेला जो सैनिक होता हा तिथेच सावध झाला. हातातला लोटा त्याने सोडून दिला. राष्ट्रगीत झालं. त्याने ते हातातलं भांडं खाली ठेवलं, नंतर राष्ट्रगीताला उभा राहिला. राष्ट्रगीत झालं, नंतर त्याने तो लोटा उचलला, पुन्हा दूध आणलं आणि घरी आला. याचा अर्थ शरीर आणि मनाला आदेशाची सवय आणि राष्ट्रगीताला सावधान राहण्याची जी सवय आहे ती त्याची कायम होती. म्हणजे त्याने तो लोटा सावधान म्हणता क्षणी हातातून सोडला आणि राष्ट्रगीत संपल्यानंतर त्याने तो लोटा उचलला, परत दूध घेतला आणि तो घरी आला. त्याप्रमाणे आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आमच्या मनाला, बुद्धीला अशी सवय केली पाहिजे की अंती कुठल्याही परिस्थितीमध्ये असो म्हणून भगवंताचंच नाम येईल. नुसतं शिकून चालणार नाही. शिकवलेलं जे आहे त्यांना पोपटपंची म्हणतात. पोपट नुसता राम 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 म्हणतो, पण त्या रामनामामुळे त्याचा उद्धार होईल का? कारण राम या शब्दाचा अर्थही त्याला कळला पाहिजे. रामांच्या बद्दल त्याला प्रीती निर्माण झाली पाहिजे. रामाच्या बद्दल अंतकरणामध्ये ती जागा पाहिजे. त्या पोपटाला जेव्हा एखादी मांजर धरायला येते तेव्हा तो राम राम म्हणत नाही. तो त्याच्या त्या आवाजामध्ये मोठमोठ्याने कर्कश ओरडायला लागतो. याचा अर्थ अंती संकट आल्यानंतर भगवंताचे नाम मुखात येतेच असं सांगता येत नाही. ते येण्यासाठी आपल्याला संपूर्ण आयुष्यामध्ये तशी साधना करावी लागते. म्हणून झाले साधनाचे फळ. ती साधना जर झाली असेल तर ते शेवटी अंती फळ मिळेल. म्हणून समर्थांनी इथेच सांगितलं आहे की जिता सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले, मुळी धान्याची नाही पेरिले, ते उगवेल कैसे. मुळी धान्यच पेरलं नाही आहे शेतामध्ये आणि शेतकऱ्याने पावसाची वाट पाहिली, पाऊस आला, आता पीक येईल, मग येईल असं जर त्याने 6 महिने जर वाट पाहिली तर शेतामध्ये कुठलंही पीक येणार नाही. तसं आमच्या जीवनरूपी शेतामध्ये नामरूपी बीज पेरल्याशिवाय भक्तीचं आणि भगवत प्राप्तीचं फळ आम्हाला मिळणार नाही. म्हणून ते मिळण्यासाठी आम्हाला मशागत करावी लागेल शेताची.
म्हणजे आमच्या शरीराला, मनाला, बुद्धीला रामाची सवय लावावी लागेल, श्रीरामांची सवय लागावी लागेल, भगवत भक्तीची सवय लावावी लागेल. आणि मग हळूहळू ती साधना वाढत गेल्यानंतर देह ठेवत असताना भगवंताखेरीज त्याच्या मनात कुठलाही विचार येणार नाही. म्हणून श्री समर्थ म्हणतात आहे, जिता सार्थक नाही केले, जर सार्थक केलं असेल तर तो धन्य होईल. जरी केले ईश्वर भजन, तरीच होई जे पावन, जैसे व्यवहारिता धन राशी मिथ्या लाभे. आम्हाला जर राशी पाहिजे असतील किंवा धन पाहिजे असेल तर आम्हाला धनासाठी व्यवहार करावा लागेल. व्यवहारातून आम्हाला धनप्राप्ती होईल किंवा धान्य प्राप्त होईल, पण आम्ही काहीच काम केलं नाही, दे दे हरी पलंगावरी म्हणून असं झोपून राहिलो तर आम्हाला काही सार्थक होणार नाही, धनप्राप्ती होणार नाही. त्याप्रमाणे आम्ही कुठलं काम केलं नाही भगवंतासाठी आम्ही आमचं शरीर झिजवलंच नाही आहे, त्या मनाची आम्ही ओढच लावली नाही भगवंताची, तर तुम्हाला अंतिम मात्र काही भेटणार नाही. म्हणून म्हटलंय, दिदल्या विना पाविजेना, पेरल्या विना उगवेना, ऐसे हे वाक्य जना ठाऊकेची आहे. पेरल्याशिवाय उगवत नाही आणि दिल्याशिवाय प्राप्त होत नाही. मग द्यायचं आणि पेरायचं असेल तरच आम्हाला प्राप्त होईल. ते धन, ते धान्य, त्याप्रमाणे आमच्या जीवनाला आमच्या अशा प्रकारे कर्म करावं लागेल आम्हाला, की कर्मरूपी आम्हाला बीज पेरावं लागेल. ते कर्म तुमचं सत्कर्म असलं पाहिजे, ते कर्म पुण्यकर्म असलं पाहिजे, ते कर्म हे भगवत अर्पण करून कर्म असलं पाहिजे. जे बी पेरते तेच त्याला प्राप्त होते. म्हणून आमच्या जीवनाच्या अंती आम्ही जे सुकृत केलं असेल, म्हणजे चांगलं कर्म केलं असेल, ते चांगल्या कर्माचं फळ म्हणजे कर्म कोणतं आहे त्यानुसार ते फल प्राप्त होते. म्हणून म्हटलं आहे, सुकृते दुष्कृते व्यापी, सुकृते दुष्कृते व्यापी. म्हणून पुढे म्हटलं आहे समर्थांनी की एक अशी कथा आहे की एक सत्पुरुष होते, त्यांच्याकडे एक साधक होता. महाराजांना नमस्कार केला. महाराजांनी विचारपूस केली, काय रे तुझी साधना कशी चालू आहे, जप तप करतो की नाही, ध्यानधारणा करतो की नाही, ग्रंथांचं वाचन करतो की नाही, गुरुमुखातून काही श्रवण करतो की नाही. दिवसभरातून असे अनेक प्रश्न विचारले. त्याने होकारार्थी मान डोलावली. आता तुला काही अडचण आहे का तुझ्या साधनेमध्ये? तो म्हणे, महाराज तुम्ही मला प्रश्न विचारला म्हणून मला आता सांगावं लागतं आहे की मी खरं सांगू का, मी साधना करतो पण माझं मनच लागत नाही. त्या देवाजवळ बसलो की इतके विचार डोक्यात येतात की काय सांगू. म्हणजे पूर्वावस्थेमध्ये साधकाची अवस्था अगदी तीच होते, त्याचं मनच लागत नाही. मग महाराज म्हणतात, ठीक आहे तुला एक उपाय सांगतो आहे. म्हणे उपाय एवढाच आहे की तू साधनेला बसला असताना कुठलीही गोष्ट तुझ्या मनात येऊ दे, फक्त एकच गोष्ट मनात येऊ देऊ नको. कोणती गोष्ट? तर तुझ्या मनामध्ये म्हैस आली नाही पाहिजे. तो साधक म्हणाला, महाराज म्हणे आजपर्यंत मी विचार केले, जप करताना पूजा करताना अनेक गोष्टी करताना मनात आल्या, पण म्हैस कधीच आली नाही मनात. मग म्हैस कशी येईल मनात माझ्या? एवढं लक्षात ठेव म्हणे, हां म्हैस मनात येऊ देऊ नको. ठीक आहे म्हणे महाराज. नमस्कार केला आणि तो घरी निघाला आणि साधनेच्या वेळेवर देवघरात जाऊन बसला. आसन टाकलं, पद्मासन लावलं, ध्यानमुद्रा ज्ञानमुद्रा करायची ती केली, हातामध्ये माळ ही घेतली त्याने आणि पहिला मणी ओढला, श्रीराम जय राम जय जय राम. पहिला मणी ओढला. दुसरा मणी ओढण्याच्या अगोदर त्याच्या लक्षात आलं की कुठली गोष्ट मनात आली तरी चालेल, म्हैस आली नाही पाहिजे. आणि ती म्हैसच त्याच्या मनात आली. याचा अर्थ मन जे करू नको म्हटलं की ते मन विशेष करते. म्हणून सुरुवातीला आपल्या मनामध्ये जप करताना, नामस्मरण करताना कुठलेही विचार येत असतील तर ते येऊ द्यावे, कारण ते विचारांचे तरंग आहेत. त्या तरंगांना येऊ द्यावं. जसे येतात तसे जातात, परंतु पहिले वैखरीने जप करत राहावा. हळूहळू असा एक दिवस येतो की त्या विचारांच्या तरंगांना आम्ही स्वीकारतच नाही, ते येतात आणि जातात हे सुद्धा कळत नाही. आमचे डोळे बंद असतील आणि जप चालू असेल, चार मनामध्ये प्रश्न येतात, काही चिंता येतात, काही घरातली कामं येतात, दोन माणसं आठवतात, पण एक वेळ अशी येईल की आपल्या समोर असलेली जी भगवंताची मूर्ती आहे ती तुमच्या डोळ्यासमोर स्थिरावेल आणि नामस्मरण शांतपणे चालू राहील. अजून एक दक्षता घ्यावी. नामस्मरण करणे याचा अर्थ ते नाम भराभर जपणे असा अर्थ नाही. नामस्मरण हे अत्यंत शांततेनं केलं पाहिजे आणि ते नाम आपल्या श्वासावर ते लावलं पाहिजे. जसं आपल्या घड्याळातील जो सेकंद काठा आहे, त्या सेकंद काट्याची समोर जाण्याची वेळ आणि कटकट वाजण्याची वेळ एकच आहे. त्याचा आवाज आणि पुढे सरकणे ही एकाच वेळेस कृती घडते. तसं आम्ही श्वास घेणे आणि श्वास सोडणे यामध्ये नामस्मरण झालं पाहिजे. असं नामस्मरण शांततेने करायला आपण लागलो
तर येणाऱ्या 10-15 दिवसांमध्ये आपलं मन शांत होते. हातामध्ये माळ जपणे आणि व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी पाहणे म्हणजे नामस्मरण होणार नाही. नामस्मरण करताना कुकरच्या शिट्ट्या जर आम्हाला मोजता येत असतील तर आमचं नामाकडे लक्ष आहे की नाही हो? कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की नाही याच्याकडे लक्ष आहे. नाम जपत असताना नामावर मन केंद्रित करणे हा जप झाला आणि नामस्मरण करणे म्हणजे सतत भगवंत करता आहे असं समजणे. म्हणून नामस्मरण करावं. जेव्हा तर समर्थ म्हणतात एखादं मूल खेळता खेळता जेव्हा पडते, त्याला काही लागते, ते लागल्यानंतर जेव्हा ते आईला आवाज देते त्यावेळेस ती आई रडते आहे म्हणून त्याला काही त्रास झाला आहे का हे ऐकता क्षणी आई त्याच्याजवळ धावत येते. परंतु मुलाने जर आई आई म्हटलंच असं जर म्हणत राहिला तर आई त्याच्याजवळ येत नाही, त्याला जवळ घेत नाही, त्याला त्याचा मायेचा ओलावा त्याच्या कुठल्याही बोलण्यात नसतो म्हणून आई धावत येत नाही. त्याप्रमाणे भगवंत सुद्धा आम्ही नुसतं राम 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 असं म्हणत राहिलो तर राम राम जिभेवर राहील आणि अंतःकरणामध्ये विषयाचं सेवन राहू शकेल. म्हणून नुसतं जिभेनं नाम घेणं आवश्यक नाही तर ते अंतःकरणापासून घेणं गरजेचं आहे. कारण आमचे संत कबीर म्हणतात राम राम तो हर कोई कहे, राम नाम कोण म्हणत नाही हो, सगळे म्हणतात. ठक ठाकूर और चोर जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे हो नाम कुचौर. याचा अर्थ ध्रुव आणि प्रल्हादांनी भगवंताचं जे स्मरण केलं होतं ते केवळ जिभेने केलं होतं तर ते अंतःकरणातून केलं होतं. जिभेने केलं नव्हतं तर अंतःकरणातून केलं होतं आणि म्हणून भगवंत धावत आले. भगवंत भावाचा भुकेला आहे तेव्हा तो भक्ताचा अधीन होतो. म्हणून नाम घेताना आमचं अंतःकरण त्या ठिकाणी ओतलं गेलं पाहिजे, मनापासून ते नाम घेतलं गेलं पाहिजे, त्याला एकाग्रता प्राप्त झाली पाहिजे. उलट कुठल्याही कामामध्ये आपण असताना सुद्धा भगवंताचं स्मरण करू शकतो. म्हणून चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरोची नये. नाम घेत असताना त्या नामाला स्थळाचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही, नामासाठी कर्म त्यागाची सुद्धा गरज नाही. कर्म करून सुद्धा आम्ही नामस्मरण करू शकतो. उलट कर्म करताना घेतलेले नाम हे कर्माला अकर्माचं स्थान प्राप्त करून देते. कर्माकडून घडलेले जे काही दोष आहेत ते दोष सुद्धा नामस्मरणाने धुतले जातात. म्हणून आपण कर्म करताना भगवंताचं नाम घ्यावं. म्हणून समर्थांनी ते स्पष्ट सांगितलं आहे की नाम घेत असताना चालता बोलता धंदा करता खाता जेविता सुखी होता. कुठलंही काम करा नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये. नाना उपभोग म्हटलं जितके जगामध्ये उपभोग असतील म्हणजे जेवताना हा सुद्धा, घर झाडताना, गाडी चालवताना नाम घेता येऊ शकते. एका सत्पुरुषांना एकाने विचारलं की का हो बँकेमध्ये मी कॅशियर आहे आणि तुम्ही म्हणता सतत नाम घ्या, मी नाम कसं घ्यायचं? नाम जर घेतलं तर जी कॅश मोजणार आहे त्या कॅशमध्ये गडबड नाही का होणार? गडबड होऊ शकतोय, त्यामुळे चूक होऊ शकते. ते सत्पुरुष म्हणाले नाम घेण्यासाठी कॅशचा आकडा तुमचा कमी जास्त होण्याचं कारण नाही. हातामध्ये जी नोटांची गड्डी मोजण्यासाठी घ्याल ती मोजण्याच्या सुरुवातीला जय श्रीराम म्हणा आणि मोजायला सुरुवात करा. ती 1 ते 100 पर्यंत आकडे मोजून झाले की मोजणं पूर्ण झालं म्हणून जय श्रीराम म्हणा. या 2 मध्ये जो वेळ गेलेला आहे तो सगळा वेळ नामस्मरण ठरेल. नामस्मरण करण्यासाठी कर्माला त्याज्य नाही आहे, कर्म त्याज्य मानलेलं नाही आहे. म्हणून तर आमचे संत सावतामाळी शेती करताना सुद्धा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असे म्हणत असत. ते कर्मयोगी संत होते. तसेच संत गाडगे महाराज सुद्धा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असं आपलं काम करताना सुद्धा ते मुखामध्ये त्यांच्या भगवंताचं नाम होतं. म्हणून समर्थ म्हणतात दिदल्या विन पाविजेना पेरल्या विन उगवेना ऐसे हे वाक्य जना ठाऊकीची आहे. दिल्याखेरीज मिळत नाही, पेरल्याशिवाय उगवत नाही हे वाक्य सर्व लोकांना माहीत आहे. न करिता सेवेच्या व्यापारा स्वामी समने कोठे मुशारा तैसे अंती अभक्त नरा स्वैत न गडे. जिता नाही भगवत भक्ती मेल्या कैसी होईल मुक्ती. असो जे जैसे करीती ते पावती तैसे. एवं न करिता भगवत भजन अंती न विजय पावन. जरी आले बरे मरण तरी भक्ती विन अधोगती. आता म्हटलंय न करिता सेवेच्या व्यापारा स्वामीस म्हणे कोठे मुशारा तैसे अंती अभक्त नरा स्वैत न गडे. एखाद्या नोकराने सेवा न करताच धन्याला म्हणावे की माझा पगार द्या, म्हणजे त्याने कामच केलं नाही महिनाभर आणि म्हटलं माझा पगार द्या, तर त्याला पगार कसा मिळेल हो?
त्याप्रमाणे ज्याने कधी भक्ती केली नाही तैसे अंती अभक्त नरा स्वैत न घडे. ज्याने कधी भक्ती केली नसेल अंती त्याचे स्वैत कसे साधेल. म्हणून पुढे म्हटलंय, जिता नाही भगवत भक्ती. जिवंत असताना भगवंताची भक्ती केली नाही, मेल्या कैसे होईल मुक्ती. तर मेल्यावर मुक्ती कशी होईल. असो जे जे जैसे करीती ते ते पावती तैसे. म्हणजे असे जे करतात त्यांना त्याप्रमाणे फल प्राप्त होते. एवं न करिता भगवत भजन अंती न विजे पावन. जरी आले बरे मरण तरी भक्ती विन अधोगती. थोडक्यात म्हणजे जिवंत असताना जर भगवत भजन केले नसेल तर अंतकाळी पावन होता येत नाही. जरी लोकांच्या समजुतीप्रमाणे बरे मरण आले तरी भक्ती न केल्याने अधोगतीच आपल्याला प्राप्त होईल. म्हणून साधूने आपले जिता असताच केले, शरीरकारणी लावले धन्य त्याचे देहांत. जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी धन्य झाले. जे जिवंत असतानाच वास्तविक मिथ्या आहे ती ज्ञानी जीवनमुक्तामध्ये शरीर नाना रानात पडे नाहीतर स्मशानी तरी ते धन्य होणार. साधूचा देह तपला अथवा श्वानादिकी भक्षिला हे प्रशस्त नवटे जनाला मंद बुद्धिस्तव. साधूंचा देह खितपत पडला किंवा कोल्ह्या कुत्र्याने खाल्ला तर सामान्य लोकांना त्याच्या मंदबुद्धीबद्दल ते प्रशस्त वाटत नाही, कारण ते मुळात पावनच आहे. तो अंत बरा नवेची म्हणून कष्टी होती इतर जन परी बापुडे अज्ञान नेनती वर्म. सामान्य लोक त्यांचा अंत बरा झाला नाही या विचाराने दुःखी होतात, पण ते बेचारे अज्ञानी लोक रहस्य त्यांचं जाणत नाही. जो जन्मलाच नाही ठाईचा त्यास मृत्यू येईल कैचा. विवेक बळे जन्ममृत्याचा घोट भरिला जेणे. पण मुळात जो जन्मलाच नाही त्याला मृत्यू कसा बरा येईल. जो ज्ञानी असतो त्याने विवेकाच्या बळावर जन्ममृत्यूच्या भावनेलाच घेऊन टाकलेले आहे. स्वरूपानुसंधान बळे सगळी मायाच नाडळे तयाचा पार न कळे ब्रह्मादिकांसी. तो जितची असता मेला मरणास मारून ज्याला जन्ममृत्यू न स्मरे त्याला विवेक बळे. जो जनी दिसतो परी वेगळा वर्तता भासे निराळा दृश्य पदार्थ त्या निर्मळा स्पर्शलाची नाही. असो ऐसे साधू जन त्यांचे घडलिया भजन तेने भजने पावन इतर जन होती. काय म्हटलं आहे की जो जन्मलाच नाही ठाईचा त्यास मृत्यू येईल कैचा. विवेक बळे जन्ममृत्याचा घोट भरिला जेणे. पण मुळात जो जन्मलाच नाही त्याला मृत्यू कसा येईल. स्वरूपानुसंधान बळे सगळी मायाच नाडळे. त्याने स्वस्वरूपानुसंधानाच्या बळाने सर्व मायाच नाहीशी केलेली असते. तयाचा पार न कळे ब्रह्मादिकासी. त्यामुळे ब्रह्मादिकांनाही त्याचा पार लागत नाही. तो जितीच असता मेला. तो जिवंत असतानाच मेलेला असतो. मरणास मारून ज्याला आणि मरणाला मारून जगत असतो. जन्ममृत्यू न स्मरे त्याला विवेक बळे. त्यामुळे विवेकाच्या बळाने त्याला जन्ममृत्यूचे भानच राहिलेले नसते. जो जनी दिसतो परी वेगळा वर्तता भासे निराळा दृश्य पदार्थ त्या निर्मळा स्पर्शलाची नाही. तो सामान्य लोकांमध्येच वावरतो तरी तो वेगळा असतो. त्याचे आचरण पाहिले की तो इतरांपेक्षा निराळा आहे कळून येते. तो निर्मळ अशा आत्मस्वरूपाशी ऐक्य पावल्याने वस्तू स्वरूपच झालेला असतो. त्यामुळे दृश्य पदार्थाची माईक असल्याने त्याला स्पर्शच करू शकत नाही. असो ऐसे साधू भजन त्याचे घडलिया भजन तेने भजने पावन इतर जन होती. असो साधू संतांचे भजन घडले तर त्यायोगे इतर लोकही पावन होतात. सद्गुरूचा जो अंकित साधक तेने केलाची करावा विवेक. विवेक केलिया तर्क फुटे निरूपणी. जो साधक सद्गुरूंच्या अंकित असेल त्याने पुन्हा पुन्हा सारासार विवेक करावा. अशा प्रकारे विवेक केल्याने निरूपणाच्या वेळी नवीन विचार स्फुरू लागतात. हेची साधकासी निरवणे अद्वैत प्रांजळ निरूपणे. तुमचेही समाधान बाणे साधूच ऐसे. श्री समर्थ म्हणतात की जे खरं साधक आहे त्यांना अगत्याने हे सांगायचे आहे की अद्वैताच्या प्रांजळ निरूपणामुळे साधू संतांच्या प्रमाणे तुमच्या ठिकाणी निसंदेह असे समाधान जरूर बाणेल. जो संतास शरण गेला तो संतची होऊन ठेला इतर जनांस उपेगा आला कृपाळूपणे. जो संतांना शरण जातो तो स्वतः संत होतो
आणि कृपाळूपणे इतर सामान्य जनांच्या उपयोगी पडतो. ऐसे संतांचे महिमान संत संगे होते ज्ञान, सत्संगा परते साधन अनिक नाही. असा संतांचा महिमा आहे. संत समागमाने आत्मज्ञान होते, म्हणून सत्संगाहून श्रेष्ठ असे दुसरे साधनच नाही. साधू दर्शने पावन तीर्थ, साधू न येता जिने व्यर्थ, पुण्य नदीचे जे तीर, हा इतर जनाचा विचार. साधू संतांच्या आधाराने अध्यात्म निरूपणातील त्याचे श्रवण मनन ते आत्मसात करावेच लागते. त्यामुळे आचरणही अत्यंत शुद्ध होते, म्हणजे निश्चितपणे शुद्ध परमपदाची प्राप्ती होते. सद्गुरूंचे भजन हे परमार्थाचं जन्मस्थान आहे आणि सद्गुरूच्या भजनाने म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधन केले असता आत्मानुभव प्राप्त होऊन अकस्मात शाश्वत समाधान बांधते. देह मिथ्या जाणूनी जीवेस याचे सार्थकची देह मिथ्या जाणूनी जीवे याचे सार्थकची करावे, भजन भावे तोषवावे चित्त सद्गुरूंचे. देह मिथ्या आहे हे जाणून जीवाने त्याचे सार्थक करावे आणि भावाने सद्गुरूंचे भजन करून त्यांना संतुष्ट करून घ्यावे. शरणागताची वाहे तिंता, तो एक सद्गुरुदाता, जैसे बाळक वाढवी माता, नाना यज्ञे करुणी. म्हणून सद्गुरूचे भजन जयासे घडे तोची धन्य, सद्गुरुविना समाधान अनिक नाही. म्हणजे देह मिथ्या आहे हे जाणून जीवाने त्याचे सार्थक करावे. आई जशी बालकाला नाना प्रयत्न करून वाढवते, त्याप्रमाणे सद्गुरू हे मातेप्रमाणे शरण आलेल्या भक्तांची सर्व चिंता वाहतात. त्यांच्यासारखा दाता अन्य कुणीही नसतो. म्हणूनच ज्याला सद्गुरूचे भजन घडते तो शिष्य धन्यच आहे. सद्गुरूंशिवाय दुसरी समाधानाची आणखी जागा नाही. सरली ग्रंथाची खटपट, आला ग्रंथाचा शेवट, येथे सांगितले स्पष्ट सद्गुरू भजन. शब्दात जे काही सांगता येण्यासारखे होते ते सांगण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला आहे. आता ग्रंथाचा शेवट आला आहे, म्हणून परत एकदा सद्गुरू भजनाचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले आहे. सद्गुरू भजनापरते काही मोक्षदायक दुसरे नाही, जयास न मने तेही अवलोकावी गुरुगीता. खरोखर सद्गुरू भजनासारखे मोक्षदायक दुसरे काही नाही. ज्याला हे म्हणणे पटत नसेल त्याने गुरुगीता पाहावी. तेथे निरूपले बरवे, पार्वती प्रती सदाशिवे, या कारणे सद्भावे सद्गुरुचरण सेवावे. तेथे सदाशिवाने पार्वतीला सद्गुरुचरण सेवावे हेच उत्तम प्रकारे निरोपिले आहे, म्हणून सद्भावाने सद्गुरुचरणच सेवावे. जो एक ग्रंथीचा विवेक विवंचुनी पाहे साधक, तयास सापडे एक निश्चय ज्ञानाचा. या ग्रंथात जे विचार मांडले आहेत त्यांचे जो साधक मनन करील त्याचा आत्मज्ञानासंबंधी निश्चय होईल. जे ग्रंथी बोलिले अद्वैत, तो म्हणे नये प्राकृत, सत्य जाणावा वेदांत अर्थविषयी. ज्या ग्रंथात अद्वैत ज्ञानाचे प्रतिपादन केलेले असेल तो ग्रंथ प्राकृत मराठीतला म्हणून कमी प्रतीचा मानू नये, कारण त्याचा अर्थ खरोखर वेदांत परच आहे. प्राकृते वेदांत कळे, सकळ शास्त्री पाहता मिळे, आणि समाधान निवळे अंतर्यामी. तो प्राकृत म्हणू नये. जेथे ज्ञानाचे उपाय मूर्खासी हे कळे काय, मर्कटा नारिकेळ जैसे. वेदांत अनायासे मराठीत सुलभरित्या प्राप्त होईल. शिवाय अनेक वेदांतपर शास्त्रीय संस्कृत ग्रंथात जो वेदांत प्रतिपादला आहे तोच या ग्रंथातही असल्याने त्याच्या श्रवणाने अंतःकरणात समाधान होईल. ज्यात आत्मज्ञानाचे उपाय सांगितलेले असतात त्या ग्रंथांना प्राकृत म्हणून तुच्छ मानू नयेत. पण माकडाला नारळाचे मूल्य काय कळणार, त्याप्रमाणे मूर्खाला त्या ग्रंथाचे महत्त्व काय कळणार आहे. म्हणून पुढे म्हटले, आता असो हे बोलणे अधिखरा परत्वे घेणे, शिंपीमधली मुक्त उणे म्हणू नये. म्हणून या ग्रंथातील ज्ञानग्रहण करावे, बंद करून ठेवून ते आपल्याला दिसणार नाही. जेथे नेती श्रुती तेथे न चले व भाषा व्युत्पत्ती, परब्रह्म आदी अंती अनुर्वाच्य म्हणजे परब्रह्म कसा आहे, आदी अंती आहे, अनुर्वाच्य आहे, शब्दात न सांगता येण्यासारखाच आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहांत निरूपण नाम समास्त हवा. जय जय रघुवीर समर्थ.